सध्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं ठाकरेंच्या गोटातले नेते गळाल लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय। या मिशनला नाव दिलं गेले ऑपरेशन टायगर। राजन साळवींच्या पक्षप्रवेशानंतर ऑपरेशन टायगरला वेग आल्याची सुद्धा चर्चा आहे। पण धाराशिवमध्ये या ऑपरेशन टायगरचं टायमिंग काहीसं चुकल्याचं बोललं जातंय। धाराशिवमध्ये तावडीतला वाघ कसा निसटला याची कहाणी स्वतः मंत्री महोदय प्रताप सरनाईकांनी सांगितली आहे। ऑपरेशन टायगरचं मिशन धाराशिव। ऑपरेशन टायगर थोडक्यासाठी हुकलं। मिशन टायगरची जबाबदारी 12 मंत्र्यांवर। गेले काही दिवस राज्याच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा जोरात आहे। ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार आपल्या गोटात वळवण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदेंनी सुरू केल्याचं कळतंय। राजन साळवींच्या प्रवेशानं ऑपरेशन टायगरची पहिली झलकही दिसली। पण आता ऑपरेशन टायगर बद्दल बोलताना राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी एक मोठा खुलासा केलाय। राज्यातल्या शिवसेनेच्या 12 मंत्र्यांवर ऑपरेशन टायगरची जबाबदारी असल्याचं सरनाईकांनी मान्य केलंय। चर्चा आहे 12 मंत्र्यांवर जबाबदारी दिली असं कळते। तुम्ही त्यातली आमच्या पक्षाचे 12 मंत्री आहेत म्हणून 12 मंत्र्यांची ती जबाबदारी आहे। आदरणीय एकनाथ शिंदे साहेब एवढे मोठे डॉक्टर आहेत की त्यांनी 2.5 वर्षापूर्वी डॉक्टरांचं ऑपरेशन कसं होतं हे दाखवून दिलेलं आहे आणि तशा पद्धतीने चालू कार्यवाही चालू आहे। इतकंच नाही तर धाराशिव मधलं ऑपरेशन टायगर अगदी थोडक्यासाठी कसं हुकलं याची बिहाइंड द सीन्स स्टोरीज प्रताप सरनाईकांनी सांगितली। धाराशिव जिल्ह्यामध्ये ऑपरेशन टायगर चालू असताना तो ऑपरेशन 1-2 वेळा आम्ही प्रयत्न केला पण तो जाळ्यात आला नाही वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडनं, कारण ते जे इंजेक्शन होतं ते इंजेक्शन त्याला योग्य जागी लागलेलं नाही। आता योग्य जागी लागणारं योग्य जागी लागणारं इंजेक्शन जे आहे ते वन खात्याचे लोक तयार करतात आणि बरोबर सावज आला म्हणजे याला शिकाऱ्याच्या समोर सावज आला की बरोबर ते इंजेक्शन टोचलं जाईल। पण ऑपरेशन टायगरच्या सगळ्या चर्चा उडवून लावल्या धाराशिवचे आमदार कैलास पाटलांनी। आणि इतकंच नाही तर ऑपरेशन टायगर पेक्षा लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याचा सल्लाही त्यांनी दिला। कुणी आलं की चर्चा फक्त आपल्या जिल्ह्यात कुणी मंत्री आला कुणी सत्ताधारी आले की ऑपरेशन टायगरवर चर्चा। आपल्या जिल्ह्याच्या विकासाचं ऑपरेशन बाबत प्रश्न तुम्ही विचारले पाहिजे, आम्हाला विचारलं पाहिजे, सत्ताधाऱ्यांना विचारले पाहिजे की त्याची गरज आहे। प्रश्न सगळे संपलेत का? सोयाबीनला 10,000 भाव झालाय का? कापसाला 15,000 भाव आहे का? कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली का? महायुतीचं स्थिर सरकार सध्या राज्यात अस्तित्वात असलं तरी तीनही पक्ष आपापल्या पक्षवाढीसाठी प्रयत्नशील आहेत। शिंदेंची सेना सुद्धा त्याला अपवाद नाही। संख्याबळ वाढवून राज्यात आणि केंद्रात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न ऑपरेशन टायगर मधनं होत असल्याची चर्चा आहे। आता आगामी काळात ऑपरेशन टायगरला मिळणारं यशच ठाकरे आणि शिंदे दोघांच्याही पक्षांची पुढची दिशा स्पष्ट करेल। बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।